नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय तसेच संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने दिल्लीपासून 30 नोव्हेंबर रोजी सुरू झालेली हिंदीयान सायक्लोथॉन ठाणे येथून मुंबईकडे निघाली. या सायक्लोथॉनला महापौर शर्मिला पिंपोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महापालिका भवन येथून हिरवा झेंडा दाखवून सायकलस्वारांना शुभेच्छा दिल्या आहेत. या हिंदयान सायकल क्लॉथमध्ये उत्स्फूर्तपणे सायकलप्रेमींनी सहभाग घेतला. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील सायकलस्वारांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये असल्याने या उपक्रमाला अधिक बळ मिळाले. महापौर शर्मिला पिंपोळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांनी सायकलप्रेमींना शुभेच्छा दिल्या. त्यांनी प्रत्येक सायकलस्वाराशी संवाद साधत त्यांच्या अनुभवांबाबत जाणून घेतलं. भारतात सायकलिंगला शाश्वत, आरोग्यदायी व पर्यावरणपूरक वाहतूक माध्यम म्हणून प्रोत्साहन देणे हा या मागचा उद्देश आहे. दिल्लीपासून सुरू झालेला हा प्रवास ठाण्यातून मुंबईपर्यंत पोहोचत आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे असं महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी नमूद केलं आहे. उपमहापौर कृष्णा पाटील यांनी फिट इंडिया उपक्रमांतर्गत या सायक्लोथॉनचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की सायकलिंग हा उत्तम व्यायाम असून तो शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमता वाढवतो. भविष्यात अशा उपक्रमांमध्ये अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढला पाहिजे असंही ते म्हणाले. ठाण्यावरून सायकल प्रेमी हिंदीयांचं जे विष्णुदास सक्के जी आपल्या बरोबर आहे, हा TMC पासून BMC पर्यंत हा रॅली होणार. काय खरोखरच हा हिंद आयन संस्था आणि हिंद आयन फाउंडेशन आणि सायकल प्रेमी फाउंडेशन यांनी जी ही रॅली जी सायकल्स आयोजित केलेली आहे, खरं पाहता सायकल हा एक सर्व प्रकारचा व्यायाम होतो. माझं माणसं मी एक स्पोर्ट्समॅन आहे आणि सुरुवाती लहानपणापासून किंवा सायकलनीच केली जाते आणि सायकल हा व्यायाम परिपूर्ण आहे. तसेच बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी सायकलिंगचे केल्याने फायदा होतो. पण मला वाटते की ही संख्या थोडी कमी दिसते. तर प्रत्येक सायकलप्रेमींनी कमीत कमी 10 तरी ॲडिशनल ॲड करावे स्पोर्ट्समॅन, जेणेकरून फिट इंडिया फाउंडेशनचं नावाप्रमाणे फिट इंडिया तसेच फिट भारतीय पण म्हणजे नागरिक पण होतील, एवढंच आवाहन करतो आणि त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. ठाणेकर पण मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायला पाहिजे पुढच्या वर्षी. नक्कीच मी स्वतः उपमहापौर म्हणून प्रामाणिक प्रयत्न करेन आणि जास्तीत जास्त संख्या वाढेल हाही उद्देश ठेवून आणि स्वतः मी यांच्या खांद्याला खांदा लावून म्हणजे आयन फाउंडेशन आणखी सायकल प्रेमी फाउंडेशन यांच्याबरोबर संयुक्तरित्या येणारी पुढच्या वर्षी होणारी ही सायकल रॅली नक्कीच माझं योगदान त्यांच्यामध्ये असेल. ठाणेकरांनी गेली 27 वर्षे उचलून धरलेल्या मालवणी महोत्सवातून केवळ खवय्येवानीच नाही तर कोकणातील शेतकऱ्यांनीही मदतीचा हात मिळत आहे. एकाच छताखाली सर्व काही मिळण्याचं ठिकाण असलेल्या महोत्सवामध्ये यंदा सांस्कृतिक, धार्मिक, अग्निहोत्र, साहित्यप्रेमींची भूकही भागवली जाणार आहे असं प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केलं आहे. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे आयोजक भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी 8 ते 18 फेब्रुवारी या कालावधीमध्ये स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सवी नगरी, शिवाईनगर उन्नती मैदान येथे मालवणी महोत्सव 2026चं भव्य आयोजन केलं आहे. रविवारी 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकर यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन पार पडलं. याप्रसंगी ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, भाजप गटनेते मुकेश मुकाशी, नगरसेवक अमित सरैया, प्रतिभा मडवी, नम्रता कोळी, उषा वाघ, सुरेश कांबळे, अनिता ठाकूर, दीपक जाधव, अनिता यादव, विमल भोईल, भाजप महिला मोर्चा अध्यक्ष स्वप्नाली साळवी, भाजप मंडल अध्यक्ष राकेश चौगुले, समाजसेवक डॉक्टर राजेश मडवी, जयेंद्र कोळी, विशाल वाघ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार केळकर आणि आमदार डावकर यांनी महोत्सवात साकारलेल्या श्री गणेश मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेत स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. त्यानंतर स्टॉलवरती फेरफटका मारत व्यावसायिक आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. यंदा प्रथमच उभारलेल्या स्वर्गीय कविवर्य मंगेश पाडगावकर साहित्य दालनाचंही उद्घाटन केलं आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार केळकर यांनी कोकणातील व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, मालवणी कला संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने गेली 27 वर्ष सीताराम राणे हे सातत्याने हा मालवणी महोत्सव भरवत असून ते आयोजकावरून
नगरसेवक त्या आयोजकांवरून आता नगरसेवक बनल्याचं देखील त्यांनी सांगितलं. केवळ खवय्यांसाठीच नाही तर मालवणी महोत्सवातून कोकणातील शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळत आहे. एकाच छताखाली सर्व काही मिळण्याचं ठिकाण असलेल्या महोत्सवात यंदा धार्मिक, सांस्कृतिक व साहित्यप्रेमींची भूकही भागवली जाणार असल्याचं केळकर यांनी म्हटलं. तर आमदार निरंजन डावकर यांनी सीताराम राणे या कोकणातील माणसाने मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून गेली 27 वर्ष कोकणाचे नाते शहरवासियांशी जोडून ठेवले असून एक प्रकारे चळवळ जिवंत ठेवली आहे. शेतकऱ्यांसोबतच कोकणातील व्यावसायिकांना उत्तम व्यासपीठ मिळवून देणाऱ्या आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांचा हा उपक्रम वाखाणण्यासारखा असल्याचं कौतुकोद्गार काढले. आज मालवणी महोत्सवाला सुरुवात झाली आहे. हे 27वं वर्ष आहे आणि ग्रामविकास मंडळ आणि सीताराम राणे यांच्या पुढाकाराने दरवर्षी नाविन्यपूर्ण अशा प्रकारचा हा उत्सव भरतो आणि विविध म्हणजे मंदिरसुद्धा आहे. विघ्नहर्त्याचं दर्शन घेऊन मग तुम्ही या उत्सवामध्ये सहभागी होऊ शकता. निरनिराळ्या प्रकारचे कार्यक्रम पण ठेवले जातात आणि आज आता मालवणी महोत्सवाचं आम्ही उद्घाटन केलं आहे आणि पुढचे काही दिवस जे आहेत ते अनेक हजारो लोक या ठिकाणी येऊन जातात. हा ठाणेचा नाही तर ठाणे जिल्ह्याचा एक जंक्शन महोत्सव आहे असं म्हणायला हरकत नाही. संबंध या सगळ्या परिसरामधली लोक याला आवर्जून उपस्थिती लावतात आणि या ठिकाणी आवडते खाद्यपदार्थही मिळतात. आम्ही देखील आता मोठा मासा हातात घेऊन याचं उद्घाटन केलेलं आहे आणि विविध कार्यक्रमांनी नटलेला असा हा उत्सव आहे. आता सीताराम राणे केवळ अध्यक्ष नाहीत या कार्यक्रमाचे, आता नगरसेवक पण आहेत आणि त्याच्यामुळे हा डबल उत्साहामध्ये या ठिकाणी यावर्षी मालवणी उत्सव साजरा केला जातो आहे. मी ठाणेकरांना आवाहन करेन, तसं ठाणेकर हे दर्दी आहेत. जसं त्या ठिकाणी कोळी महोत्सव सुरू आहे तसा आजपासून या ठिकाणी मालवणी उत्सव सुरू आहे आणि ठाणेकर प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण या ठिकाणची खाद्यपदार्थांची चव घ्या. विविध कोकणातले जे वैशिष्ट्यपूर्ण आमचे कार्यक्रम आहेत त्यालाही हजेरी लावा आणि निश्चितपणे तुम्हाला आनंद आणि उत्साह देईल आणि मिळेल असा हा मालवणी महोत्सव आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या जन्मदिनानिमित्त श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणे व वी आर फॉर यूच्या संयुक्त विद्यमाने किरण विष्णू नागटी यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष वैद्यकीय सेवेचा शुभारंभ अभिनय कट्ट्यावरती करण्यात आला. या सेवेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ECG, रक्त तपासणी, क्षय तपासणी,
किरण तपासणी, सोनोग्राफी, महिलांसाठी मॅमोग्राफी या अशा विविध तपासण्या दर 3 महिन्यांनी सवलतीच्या दरात करण्यात येतील. ही सेवा प्रत्येक वी आर फॉर यू आरोग्य कार्ड धारकांना देण्यात येईल. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक किरण विष्णू नागती यांच्यासह संस्थेचे प्रमुख सल्लागार माजी नगरसेवक भास्कर पाटील, संस्थेचे अध्यक्ष सचिन देशपांडे, ज्येष्ठ मान्यवर नंदकुमार वाडदेकर, भिडेकाका, स्मिता मुळे, विजय डावरे, तेजस ठाकूर, मुन्ना जयस्वाल, बाळा पावसकर, अशोक कदम, ऋषिकेश कदम, केदार जोशी, सुमित ठाकूर तसेच विभागातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या सेवेचा लाभ घेण्यासाठी 9819129277 या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं असून या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्कृती, कला आणि संगीताचा सोहळा अनुभवण्यासाठी ठाणेकर 8 फेब्रुवारी 2026 रोजी मोठ्या संख्येने संस्कृती आर्ट फेस्टिवल 2026मध्ये सहभागी झाले होते. कला संगमाची विठ्ठलवारी या संकल्पनेवरती आधारित या फेस्टिवलचा तिसरा दिवस खूपच रंगतदार आणि संस्मरणीय ठरला. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक शान यांच्या मधुर आणि भावस्पर्शी आवाजाने उपवन तलाव परिसर अक्षरशः भारावून गेला. त्यांच्या आवडत्या आणि लोकप्रिय गाण्यांवरती रसिकांनी मनसोक्त दाद दिली. संपूर्ण वातावरण संगीतमय झाले होते. संगीतासोबतच लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, सूफी संगीत यांची झलक अनुभवायला मिळाली. विविध कार्यशाळा, चित्रपट आणि धाडसी खेळांच्या प्रात्यक्षिकानेही फेस्टिवलचा उत्साह आणखीन वाढला. कलेचा हा उत्सव पाहण्यासाठी ठाणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसादच या फेस्टिवलचं खरं यश आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी एकत्र येत कला, संस्कृती आणि संगीताचा मनमुराद आनंद घेतला आहे. अशा महोत्सवामुळे ठाण्याची संस्कृती, ओळख आणि अधिक समृद्ध होतीये आणि आपल्या परंपरेशी नातं अधिक घट्ट होतंय. संस्कृती आर्ट फेस्टिवल ठाणेकरांच्या मनात कायमस्वरूपी घर करून राहील यात शंका नाही. सदर प्रसंगी या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी शान यांचं स्वागत सत्कार केला आहे. तसेच शुभेच्छा देतेवेळी जुन्या आठवणींना ताजं केलं आहे. यावेळी नगरसेविका परीक्षा सरनाईक, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक, नगरसेविका एकता भोईर, नगरसेविका यज्ञा भोईर व इतर मान्यवर पदाधिकारी, ठाणेक नागरिकर मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. पुणे कोथरूड परिसरातील कृष्णा रेसिडेन्सी लॉ कॉलेज रोड येथून 87 वर्षीय ज्येष्ठ नागरिक बेपत्ता झाल्याची घटना 2 फेब्रुवारी रोजी घडली आहे. या प्रकरणी त्यांचे पुत्र निलेश अनंत कुलकर्णी यांनी प्रभात रोड पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार निलेश कुलकर्णी हे आपल्या वडील अनंत वामन कुलकर्णी, आई व नातेवाईकांसह कौटुंबिक लग्न समारंभासाठी देवास मध्य प्रदेश येथून पुण्यात जात होते. तसेच वास्तव्यासाठी कृष्णा रेसिडेन्सी लॉ कॉलेज रोड येथे व्यवस्था करण्यात आली होती. 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:30 ते 7:15 वाजण्याच्या सुमारास अनंत कुलकर्णी हे सदर लग्न सोहळ्यातून हॉलच्या बाहेर खाली गेले आणि खाली शोधलं असता त्यांना ते दिसले नाहीत. म्हणून सर्व ठिकाणी शोधाशोध करून तपासही लागला नाही. तर प्रभात रोड पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल केली. याविषयी अधिक चौकशी केली असता सदर प्रकरणी अनंत वामन कुलकर्णी हे मिसिंग पुणे व ठाणे येथे तक्रार दाखल आहे. दरम्यान नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 3 तारखेला अनंत कुलकर्णी हे ठाणे स्टेशनला उतरले असून ठाणा मार्केट परिसरामध्ये CCTVमध्ये दिसले असून पोलीस या प्रकरणी विशेष लक्ष देत आहेत. तर शिवसेनेचे ठाणे विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांस याविषयी त्यांचे नातू मानस कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली असता प्रकाश पायरे यांनी या विषयामध्ये लक्ष घालून पोलिसांना व नागरिकांना प्रसारमाध्यमांद्वारे आवाहन केलं आहे. तर याविषयी त्यांचे नातू मानस कुलकर्णी यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की अनंत वामन कुलकर्णी हे आपणास कुठेही दिसले तर आपण 8319155261 या नंबरवरती संपर्क साधावा असं आवाहन देखील यावेळी त्यांनी केलं आहे. अनंत वामन कुलकर्णी, वय वर्ष 88, हे आपल्या नातवाच्या लग्नासाठी पुण्यात आले होते. 2 तारखेला लग्न व्यवस्थित पार पडलं. पण संध्याकाळी 6:30ला सगळ्यांच्या लक्षात, नातवांच्या लक्षात आलं की आजोबा दिसत नाही कुठे. शोधाशोधासाठी आजोबा काही दिसायला तयार नाही आहेत. मग नेहमीप्रमाणे धावपळ झाली. आज तेच आजोबा आम्हाला आज दिसतात की ठाण्याला कुठे आलेले आहेत. ते शोध घेताना त्यांच्या लक्षात आलं की आजोबा ठाण्यात कुठे दिसत आहेत. म्हणजे बरोबर ना, ठाण्यामध्ये त्यांचं एक CC फुटेज दिसतंय. हे 2 ठिकाणी मात्र दिसलं. म्हणून आम्ही आज प्रयत्न केला की आपण त्यांची जी नातू आहेत ते माझ्याकडे आले होते की साहेबांची मदत करा. म्हटलं की आपण मीडियाला कळवूया की मीडियांची हे चांगली होते आणि त्यांचे सगळे कॉन्टॅक्ट चांगले असतात की व्हिडिओ चांगला गेला तर त्यांनी माहिती पडेल. आणि हे वय 88 वय लग्न करता आले होते. बिचार लग्न सगळं झालं व्यवस्थित पण ते आज मिळत नाहीये. तर मीडियाने त्यांना मदत करावी अशी विनंती करतो.
त्यांना कॉन्टॅक्ट करावं सांगतात. मी ठाणे शहरातल्या सर्व नागरिकांना ज्या नागरिकांना करतोय वयवर्ष 88 वयाचे अनंत वामन कुलकर्णी जर आपल्याकडे दिसले तुम्ही तात्काळ मला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला स्क्रीनवर नंबर देतो. कारण आज त्यांचं वय 88 आहे. त्यांची मुलं त्यांची नातवंड घरातलं सगळं परिवार हवालदी झालेलं आहे. लग्नाच्या मंडपात ते बिचारे लग्न चालू होतं 16 आणि त्यातनं ते मिसिंग झालेले. थोडंसं मेंटली ते थोडीशी डिस्टर्ब होतं म्हणजे डोक्यामध्ये त्यांना हे होता. त्यामुळे ते त्यांना सांगू शकत नाही, आपला ऍड्रेस सांगू शकत नाही किंवा काही सांगू शकत नाही. तर तुम्हाला ते भेटले तर नक्कीच आम्ही तुम्हाला योग्य तो मोबदला देऊ किंवा काहीतरी ना हे देऊ, पार्श्वभूमी देऊ, पण ते मिळणं गरजेचं आहे मला. मी मानस कुलकर्णी. माझे आजोबा अनंत वामन कुलकर्णी पुण्याचा लग्नाला आलेले होते. तिथून लग्नाच्या मंडपातून ते 2 तारखेला संध्याकाळी 6 वाजता हरवलेले आहे. पोलिसांच्या मदतीने आम्हाला कळलं की ते शेवटचे ठाणे स्टेशनला उतरले. ठाणे स्टेशनला उतरून ठाणे स्टेशनच्या जवळच्या मार्केटमध्ये ते शेवटचे दिसलेले आहे. CCTV फुटेज आहे आणि फोटो पण आहे त्यांचा, शेवटचा काय पोशाख घातलेली ते सगळं फोटोमध्ये आहे. ठाण्याच्या रहिवाशांशी ही विनंती आहे की हे कुठेही दिसले तर प्लीज स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. नंबर आहे 8319155261. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.